नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. गुळाचा चहा पितोय. गुळाचा चहा मला खूप आवडतो, म्हणजे लहानपणापासून. म्हणजे तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो की पूर्वी गूळ स्वस्त होता, साखर महाग होती आणि आमच्याकडे ठीक परिस्थिती होती. त्याच्यामुळे गुळाचा चहा जास्तीत जास्त वेळा व्हायचा आणि तो आवडायचा. फक्त गुळाचा चहा तयार करताना दूध कधी टाकावं, काय टाकावं, कसं टाकावं, या थोड्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर ते दूध फाटणार नाही, म्हणजे चहा फाटणार नाही. एनिवे, आजचा एपिसोड जो आहे तो गुळाचा चहा वगैरे नाही आहे. आज आपण अक्रम मलिदा नावाचा एक जुना पारंपरिक पदार्थ बनवतोय. गुळाचा प्रकार आहे, पण जे काय तुमच्याकडे उपलब्ध असतं त्याच्यातूनच तयार होतं. सुरू करायचं. चल, हे घ्या रे तो. सगळ्यात पहिले आपण गहू भाजून घेऊ. आता बघा, मी गॅस बंद केला आहे आणि नुसती ह्याची जी गरमी आहे त्याच्यावर भाजतोय. तुम्ही बघा त्याचा हळूहळू ह्या फुटायला लागल्या आहेत, म्हणजे याच्या लाह्या होणं सुरू झालं आहे. आणि याला आता आपण थंड करू. आणि हे थंड होत आहे तोपर्यंत याची आपण बुरा साखर बनवू. बुरा साखर म्हणजे काय? साखर वितळवायची, थोडं पाणी घालायचं आणि ती पुन्हा वितळून कोरडी होते. 1 वाटी गहू, तर साधारण तेवढीच साखर किंवा जास्त असेल तरी चालेल. आणि साखर ओली होईल इतपत पाणी घालायचं आणि गॅस सुरू करायचा. आता तुम्ही बघाल की ही साखर जी आहे ही थोडी एका लेव्हलपर्यंत पातळ झाली आणि आता पुन्हा घट्ट होते. ही बघा, ही आता कोरडी होते. हिला आपण थंड करू आणि तोपर्यंत आपले थंड झालेले गहू बारीक करून घेऊ. हे आपण रवा बारीक करून घेतलाय. आता ही जी साखर आहे, ही बुरा साखर आपण म्हटली, ही आता खडे झाली साखर. ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि बारीक करताना खूप पिष्टमय नाही, रवाळ. आमच्या परीक्षितने, आमचा जो DOP आहे, त्याने मला प्रश्न विचारला की सर, एवी तुम्ही साखर टाकणार आहे, मग तुम्ही गरम करून तिचा बुरा करून कशाला घातलं? पण गंमत कशी आहे की जेव्हा एखाद्या पदार्थाची चव तुम्हाला बदलायची आहे तर त्यावेळी या सगळ्या प्रक्रिया कामात येतात. म्हणजे ती बुरा साखर म्हणजे साखरेचा पाक करून नंतर त्याला बारीक करून ती बुरा साखर, त्याची चव वेगळी असते. खाताना एक दरदरीतपणा त्याला जाणवतो. हे सगळं कसं समजेल माहिती आहे का तुम्हाला? हे कराल तेव्हा समजेल. म्हणून लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअरही करायचं आहे. आपण साखर बारीक करून घेऊ. हिला बारीक करताना एकदम घ्यायची नाही, तर ती जास्त बारीक होते. थोडी थोडी घ्यायची. तर आता ही जी जाडसर साखर येते ही आहे बुरा साखर. ही आपल्याला वापरायची आहे. आता जेवढा रवा त्याच्या पाऊणपट तूप आपण याच्यात घालतोय. यामध्ये चिमूटभर मीठ. आणि ह्याला जास्त भाजायचं नाही. आता गॅस बंद केला आहे, कारण आपण रवाच्या आधी गहू छान व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. ह्याला थोडंसं 1-2 मिनटं थंड करू आपण. बुरा साखरेबद्दल तुम्हाला सांगायचं आहे की हा नेमका प्रकार सुरू कसा झाला, की बाबा साखर, त्याचा पाक, मग त्याची पुन्हा साखर. तर पूर्वी काय की पंचपक्वान्नाचं जेवण असायचं आणि प्रत्येक ठिकाणी जिलबीचा पाक असेल किंवा गुलाबजामचा पाक असेल किंवा बालुशाहीचा पाक असेल, हे पाक उरायचे. मग त्या पाकाचं करायचं काय? तर आमच्या एका तेलंगी आचार्यांनी सांगितलं होतं की हा पाक जो आहे तो पुन्हा गरम करायचा आणि त्या स्टेजला आणायचा की त्याची साखर पुन्हा बनायला, म्हणजे
खडीसाखर तयार व्हायला ती वेळ येईल आणि ती झाल्यानंतर तिला पुन्हा बारीक करायचं आणि मग ते लाडवामध्ये वापरायचं. पण ती लाडवामध्ये वापरल्यानंतर तिची चव जी आहे ती इतकी अल्टिमेट झाली की नंतर मग हा प्रकार पुढे रुजू झाला. आणि यामध्ये साखर. आता साखर एकास एक असं प्रमाण असावं, पण तुम्ही तुमच्या चवीनुसार, म्हणजे तुम्हाला कमी गोड हवं असेल कमी गोड, जास्त गोड हवं असेल तर जास्त गोड. हे सगळं एकत्र करून घेऊ. आणि नंतर यामध्ये हे ओलं होईल इतपत आपल्याला दूध घालायचं आहे. खूप जास्त दूध घालायचं नाही, कारण साखरेला दूध लागल्याबरोबर साखर ओली व्हायला सुरुवात होते आणि नंतर हे पीठ जे आहे हे एकत्र होतं. हे एकदा एकत्र करायचं, मग आपल्याला पाहायचं की बा हे वळल्या जात आहे की नाही. थोडं भगरं आहे, थोडं दूध आपण अजून घालूयात. म्हणजे साधारण 1 वाटी जर आपण रवा घेतला असेल तर पाऊण वाटी दुधाचा वापर केलेला आहे. आपण लाडू वळून घेऊ. हा लाडू टिकेल की नाही टिकणार त्याला उत्तर आहे 3 ते 4 दिवस 5 दिवस, कारण तसा कोरडा आहे. पण टिकवू नका ना. शेअर करा, बाजूच्यांच्याकडे पोचवून द्या डब्यात, आणि चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, एवढंच म्हणेन. कारण आता आपल्या चॅनलला फार थोडे हजार राहिलेत की 1 मिलियनला जाऊ. आणि 1 मिलियन झाल्यानंतर हा लाडू जो आत्ता मी खातोय तो मी तुमच्यापर्यंत पोचवू. प्रयत्न तर करू. पाहत राहा मास्टर रेसिपीज.